नमस्कार, श्रेया हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मार्केटमधून खेकडे आणलेले आहेत। आता ते स्वच्छ धुवून असे साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे जे छोटे नांगे होत्या त्या अशा मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। तर आता आपण याची खेकडा करी करूया। तर गॅस चालू केलंय, तेल ओतूया। आता तेल ओतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालूया। आता कांदा भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटर घालूया आणि अद्रक लसूणची पेस्ट घालूया। ते चांगलं मिक्स करून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय झालेली आहे। आता ह्याच्यात आपण हिरवं वाटण घालूया। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। हळद घालूया, लाल मिरची पावडर घालूया, धने जिरे पावडर घालूया। आता आपण याच्यामध्ये खेकडे घालूया। आता एक झाकण ठेवूया आणि 2 मिनिटासाठी वाफ काढूया। बघूया खेकडे परतलेत का चांगले। तरी छानपैकी परतलेले आहेत। म्हणजे नांग्यांचं पाणी काढलेलं वाटून ते बसवायचं खाली गार। गरम पाणी पण ओतायचं याच्यामध्ये हे शिजण्यासाठी। थोडं मीठ घालूया याच्यामध्ये आणि 15 मिनिटं चांगले खेकडे शिजून देऊया। आपण झाकण ओपन करून बघूया खेकड्याची करी कशी झालेली। शिजलेले आहेत चांगले। पण याच्यात वरून कांदा लसूण मसाला टाकूया आणि थोडासा मटण मसाला टाकायचा। जरा वेगळ्या प्रकारची खेकडा कढी केली ना एकदम छान लागते। आपण नेहमी तेच मसाले परतून टाकतो। कांदा लसूण मसाला वरून टाकून हे छान अशी कढी करते। 2 मिनिट याला वाफ येऊन देऊया। आता आपण झाकण ओपन करून बघूया कशा प्रकारे करी झालेली खेकडा। आता आपण गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया। तयार आहे खेकडा करी। तुम्ही सुद्धा असे बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच रेसिपींचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया हेल्दी किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।